पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळतात. दोन संघांच्या दरम्यानचा आपण सामना पाहतो, जिथे एका बाजूला बॅटिंग साठी आपल्याला वाडवळ वॉरियर्सचा संघ पाहायला मिळतो. यावेळेसचा चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार. या चेंडूवरती आल्यात 4 धावा, चौकार. पंचाहत्तरचा नो बॉल आहे का? येस इट इज. नो +4, एकंदरीत 5 धावा, तब्बल 6 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. या चेंडूवर देखील आली 1 धाव. विक्रीने धाव फलक पुढे सरकत असताना 2 चेंडूचा खेळ समाप्त. 7 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. निर्धाव चेंडूची ते सांगता होत असताना आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 7 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू केवळ हलक्या हाताने खेळला. या चेंडूवरती आली 1. एकेरीने धाव फलक पुढे सरकते. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 8 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेस बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न कट करत असताना चेंडू चाललाय सीमारेषा पार. आला AVPL चौकार. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. 1 धाव कंप्लीट केली गेली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं एका षटकाचा खेळ समाप्त. 13 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळेसचा चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर खेळलाय. विकेटचं पतन. बॅक टू बॅक. तू चल मैं आया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. वरती 2 अशी स्थिती सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो, जिथे यावेळेसचा चेंडू देखील दुरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळतीये. पुढचा चेंडू यावेळेला चेंडूला केवळ हलक्या हाताने ढकलून काढलाय, मात्र रनआउटची संधी जरूर निर्माण होती. खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती जोडली गेली 18. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकाचा खेळ समाप्त. 18 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. या चेंडूवरती आलाय सीमा रेषा पार. आलाय 4 धावांसाठी चौकार. यावेळेस लाईन खराब पाहायला मिळाली आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या मार्फत तिथे केला गेलाय. व्हाईट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतं. 24 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या आहेत.
यावेळेस केवळ हलक्या हाताने चेंडूवर ढकलला तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते 25 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस बॅकफुट येऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. या चेंडूवरती आली एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 26 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 26 ऑन बोर्ड आहेत. यावेळेसचा चेंडू यू मिस. आय विल डेफिनेटली पडल्यानंतर चेंडू अगदी एक्स्ट्रा बाउन्स घेतली आणि विकेटचं पतन इथे पाहायला मिळालंय. तीन षटकांचा खेळ समाप्त. अखेरीस 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जिथे शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती स्लॉग ओव्हर मध्ये स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती आलेत. आयुष. यावेळेसचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. या चेंडूवरती आली एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे धाव संख्या जाऊन पोहोचतीये 27 वरती, 28 वरती. यावेळेसचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आल्यात. धावसंख्या पुन्हा एकदा एकेरीने पुढे सरकत असताना 2 चेंडूचा खेळ समाप्त. 29 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालेत. 30 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळेसचा चेंडू नो बॉलचा पंचांचा इशारा. नो बॉलने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक रनआउटची संधी. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत तिथे केला गेला. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एक धाव कंप्लीट केली गेली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना शेवटचा चेंडू शिल्लक असेल जिथे 34 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर मारलाय. विकेटचं पतन झालंय. धावसंख्या एकंदरीत 4 षटकाखेरीज 34. विजयासाठी 35 लक्ष टीम व्ही द टायगर्स संघासमोर. चला यानंतरची होणारी मॅच शनैश्वराय रॉयल्स विपक्ष व्हीएस लेजंड्स. दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर टॉस साठी समालोचन कक्षासमोर यायचंय. चला शनैश्वराय रॉयल्स विपक्ष चला मी विनंती करतो मान्य श्री सागरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला शनैश्वराय रॉयल्स कर्णधार या.
एमसीसी कॉल केला गेलाय, राईट क्लिक आलाय, नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. सामना सुरू झालाय. आपण जास्त चर्चा करणार आहोत. फिल्डिंग नेक्स्ट यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे समोर आपल्याला पाहायला मिळाला. यानंतरची होणारी मॅच शैनेश्वराय रॉयल्स विपक्ष व्हीएस लेजंड्स. नाणेफेकीचा कौल जिंकत असताना टीम व्हीएस लेजंड संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. यावेळेसचा चेंडू कट केला गेलाय. 2 धावा या चेंडूवरती अर्जित केल्या गेल्या. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज लागत असताना डिक्लेअर झोन मध्ये चालला. षटक समाप्त झालं. एका षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5 धावा आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेसचा चेंडू बॅटची आउटसाइड एज लागत असताना गॅप मध्ये चालला. मागे जात असताना एक आली आहे. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना एक चेंडूचा खेळ समाप्त. धाव संख्या 6 वरती जाऊन पोहोचतीये. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी जरूर निर्माण झाली होती, मात्र या चेंडूवरती आली एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतंय 7 वरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त. यावेळेसचा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे तैनात. पुन्हा एकदा रनआउटची संधी, मात्र फलंदाज सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचले असताना या चेंडूवर देखील आली आहे एक. पहिल्या 3 वरती चांगली गोलंदाजी अद्वय कवळी यांनी केली आहे, जिथे पहिल्या 3 मध्ये केवळ 3 बनवल्यात. यावेळेसचा चेंडू देखील ड्राईव्ह केला गेलाय. एक आली. एकेरीने धाव संख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते जाऊन पोहोचतीये 9 वरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त. यावेळेसचा चेंडू वेगवान फटका, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये वेगवान फटक्याला अडवत असताना या चेंडूवर देखील आले केवळ एक धाव. 5 चेंडूचा खेळ समाप्त, जिथे आतापर्यंत 10 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. येणारे 13 चेंडू आणि विजयासाठी 25 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र झेलची संधी होती आणि झेल धरणीला दान करत असताना या चेंडूवरती आली एक. षटक समाप्त झालं. 2 षटकांचा खेळ समाप्त. या षटकात आल्या 6, मागच्या षटकात होत्या 5. धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचतीये 11 वरती. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 24 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र खराब क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती आल्या 4 धावा. चौकार. यावेळेसचा चेंडू एक धाव कंप्लीट केली गेली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं 2 चेंडूचा खेळ समाप्त. उर्वरित 10 चेंडू मध्ये आता 19 ची आवश्यकता. केतन म्हात्रे आणि आयुष वर्तक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूच यावेळेसचा चेंडू पडल्यानंतर एक्स्ट्रा बाहेर गेला. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते 3 चेंडूचा खेळ समाप्त. 16 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. यावेळेसचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एक धाव आली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 17 वरती जाऊन पोहोचते. उर्वरित 8 चेंडू मध्ये आता विजयासाठी 18 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू टॅप केला गेलाय.
या चेंडूवर देखील आली एक एकेरीने धाव फलक पुढे सरकतय, जाऊन पोहोचतंय 18 वरती. आता विजयासाठी 7 चेंडू 17ची आवश्यकता. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आले एक षटक समाप्त झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त. 19 धावा स्कोर कार्ड वरती. विजयासाठी 6 चेंडू 16ची आवश्यकता टीम व्ही द टायगर्स संघाला. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या दिशेने खेळला. एक आली आहे. आता उर्वरित 5 मध्ये विजयासाठी 15ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर धाडत असताना विकेटचं पतन. आयुष वर्तकचा खेळ समाप्त. चार चेंडू 15ची आवश्यकता असताना निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळतीये. आता उर्वरित चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असतील 3 आणि विजयासाठी 15ची आवश्यकता. अजून एक निर्धाव चेंडू. आता मात्र केवळ औपचारिकता शिल्लक. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. या चेंडूवर देखील कोणतीही धाव नाहीये. शेवटचा चेंडू आणि विजयासाठी 14ची आवश्यकता. या चेंडूवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला आणि विजय प्रस्थापित करत असताना वाडवळ वॉरियर्सचा संघ